आता आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करणार आहेत 1089चा. तर आपल्याला काय लागतं, 1 to 9चे स्क्वेअर लागतात. ते आपण इथे ऑलरेडी लिहून घेतले. तर 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9 अँड सो ऑन, असे 9पर्यंत आपण लिहून घेतले. तर सगळ्यात पहिले आपण चेक काय करतो, हा लास्टचा नंबर, लास्टला काय 9 नंबर आहे. मग आपण इकडे काय चेक करणार की कोणत्या नंबरचा स्क्वेअर लास्टला 9 येतो आहे. 3चा 9 आणि 7चा 49, म्हणजे हे दोन नंबर आपण घेणार. पहिला कोणता आपला 3 आणि दुसरा आपला नंबर आहे 7. म्हणजे आता आपली जी व्हॅल्यू येणार आहे याचा स्क्वेअर रूट, त्याच्या लास्टचा नंबर एक तर 3 असेल किंवा 7 असेल. मग आता आपले 9चं झालं. आता आपल्याकडे काय 108 उरलेलं आहे. पण आपण मागे बघितलं की जेव्हा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करतो तेव्हा आपण ह्यामधली ही व्हॅल्यू इग्नोर करायची, हा 8 इग्नोर करायचा. इथेच जर मी क्यूब काढत असते तर मग हे 2 व्हॅल्यू मी इग्नोर केले असते, हे 2 नंबर मी इग्नोर केले असते. तर मग आता हा 8 इग्नोर केला, काय उरलं माझ्याकडे 10. मग हा 10 आहे का कशाचा स्क्वेअर, नाही. तर मग ह्या 10पेक्षा लहान स्क्वेअर बघायचा. मग 10पेक्षा लहान कोणता आहे, 9 आहे. 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा. मग मी इथे काय लिहिणार 3 आणि इथे पण 3. पण मग आता ही एक्झॅक्ट 33चा स्क्वेअर आहे का 37चा स्क्वेअर आहे माहीत नाही. पण मग 33 आणि 37मध्ये काय राहिलं, 35. मग त्याच्यासाठी आपण चेक करणार 35चा स्क्वेअर. मग 5चा स्क्वेअर काय आहे 25. इकडे 3चं 3 × 4 12 आणि हा 25. मग 35चा स्क्वेअर आहे 1225. मग आता एक चेक करायचं की ही व्हॅल्यू जी आहे 1089 1225पेक्षा लहान आहे का मोठी आहे, लहान आहे. म्हणजे एक्झॅक्टली हा स्क्वेअर आहे 33चा. ठीक आहे. जर ही व्हॅल्यू 1225पेक्षा मोठी असती तर आपला स्क्वेअर रूट काय आला असता 37. म्हणजे √1089 इज स्क्वेअर ऑफ 33 अँड 33चा स्क्वेअर 1089 अँड स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज 33.